महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील बुरहानपूर जिल्ह्यातील खडकी या गावात शिवानी व तिचं कुटुंब राहत होतं. शिवानीचे वडील बापूराज कळमेकर यांनी शिवानीचे 15 एप्रिलला लग्न लावून दिले. शिवानीचं लग्न चांगल्या थाटात लागलं, परंतु लग्नाच्या 5 दिवसानंतरच शिवानी घरी आली. तिच्या वडिलांसोबत वाद झाले व तिच्या वडिलांनी रागाच्या भरात थेट तिची निर्घृण हत्याच केली. थोड्या दिवसापूर्वी थाटात लग्न लावणाऱ्या वडिलांनीच आपल्या मुलीची हत्या का केली? शिवानीचे तिच्या वडिलांशी कोणते वाद झाले होते? पोलिसांनी हे प्रकरण कसं उघडकीस आणलं, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर अनेक गावे आहेत. महाराष्ट्राच्या सीमेलगत ही गावे असल्याने या ठिकाणी अनेक मराठी कुटुंबे स्थायी झाली आहेत. बुरहानपूर जिल्ह्यातील खडकी गावातील असंच एक कुटुंब म्हणजे शिवानी कळमेकर हिचं कुटुंब. कुटुंबात सर्व काही सुरळीत सुरू होतं, परंतु एके दिवशी शिवानीचे वडील यांना अशी माहिती कळली ज्यामुळे त्यांच्या वडिलांना अक्षरशः धक्का बसला. आपली मुलगी शिवानी हिचे तिच्याच चुलत भावासोबत प्रेम संबंध आहेत असे त्यांना कळाले. वडिलांना हे कळाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीची समजूत काढण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला. वडील बापूराज कळमेकर व भाऊ अजय कळमेकर यांचा तिच्या भावासोबत असलेल्या प्रेमाला विरोध होता, परंतु शिवानी काहीच ऐकायला तयार नव्हती. याच कारणावरून तिच्या वडिलांनी तिला मारहाण केली, परंतु या मारहाणीचा देखील काहीच परिणाम होत नव्हता. अखेर शिवानीच्या वडिलांनी व त्याच्या भावाने तिचे लग्न लावून द्यायचे ठरवले. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील प्रकाश बेलारेकर यांच्याबरोबर 15 एप्रिलला शिवानीचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर शिवानी तिच्या भावाबरोबर असलेलं तिचं प्रेम विसरेल असं तिच्या वडिलांना व भावाला वाटत होतं, परंतु घडलं काही वेगळंच. लग्न झालेली शिवानी लग्नाच्या 5 दिवसानंतरच आपल्या माहेरी आली. घरी आल्यानंतर देखील तिने आपल्या चुलत भावाबरोबरच राहायचा हट्ट धरला होता. ती पुन्हा पुन्हा घरी वडिलांना याबद्दल सांगायची. या कारणामुळे तिचे आपल्या वडिलाबरोबरच वाद व्हायचे व वडील तिला मारहाण देखील करायचे. परंतु एके दिवशी हा वाद खूप जास्त चिघळला. मुलगी तिच्या चुलत भावाचा नाद सोडायला तयार नाही, यामुळे वडिलांना तिचा खूप राग आला. त्यांनी घरातच एका कोपऱ्यावर पडलेलं जाड बांबू घेतला आणि कुठलाही विचार न करता थेट शिवानीच्या डोक्यात टाकला. हे सर्व घडत असताना तिचा भाऊ अजय कळमेकर हा देखील त्यांच्या सोबतच होता. वडिलांनी केलेल्या हल्ल्यामुळे शिवानी थेट जमिनीवर कोसळली. तिच्या डोक्यातून रक्तस्राव होत होता, परंतु तरी देखील त्याच्या वडिलांना व भावांना तिच्यावर कुठलीच दया आली नाही. काही क्षणातच शिवानीने जीव सोडला. शिवानीचा मृतदेह असाच पडून होता. अजय आणि त्याच्या वडिलांनी सध्या मृतदेह हा घरातील एका कोपऱ्यात ठेवायचा व नंतर तो मृतदेह बाहेर फेकून द्यायचा असं ठरवलं. नंतर मृतदेह वडील व भावाने एका पोत्यात भरला. पोत्यात शिवानीचा मृतदेह भरून ते दुचाकीवरच फेकायला निघाले. हा मृतदेह घेऊन ते महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत भागातील जळगाव जामोद तालुक्यात पोहोचले. येथेच एका शेतात हा मृतदेह फेकायचा असं त्यांनी ठरवलं. परंतु मृतदेहावरून आपणच खून केला असल्याचं कळेल असं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी मृतदेह नेमका कोणाचा आहे हे लक्षात येऊ नये म्हणून त्यांनी शिवानीच्या मृतदेहाचा गळा चिरला. मृतदेहाचा गळा चिरून त्यांनी धड व शीर वेगळं केलं. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी शीर आणि धड जाळून टाकले, ज्यामुळे कुठलाच पुरावा पोलिसांना मिळणार नाही. मृतदेह फेकून बापू कळमेकर व अजय कळमेकर यांनी पुन्हा एक नवा कट रचला. दोघांनी मिळून मध्य प्रदेशातील पोलीस स्टेशन गाठलं व शिवानी बेपत्ता असल्याची रिपोर्ट दिली. परंतु ज्याच्या शेतात हा मृतदेह फेकला होता त्या शेतकऱ्यांनी पोलिसांना आपल्या शेतात एक मृतदेह सापडला असल्याची माहिती दिली. पोलिसांनी मिळालेल्या मृतदेहासंबंधी जेव्हा शोध मोहीम सुरू केली, तेव्हा तो मृतदेह शिवानीचा असल्याचे व त्याच्या वडिलांनीच तिचा खून केला असल्याचे लक्षात आले. यानंतर आता पोलिसांनी दोन्ही पिता पुत्रांना ताब्यात घेतले. सोबतच त्यांची चौकशी सुरू आहे. परंतु ही घटना समोर आल्यानंतर आता बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली.